साथी समालोचक भाईजान इमरान बुखारी सज्जा आहेत। भाईजान ओवर टू यू। धन्यवाद। तो जरूर यहाँ पर मैच शुरू होने जा रहा है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर स्ट्राइक पे हम देख रहे हैं गीतेश प्लेयर ऑफ द मैच। नेक्स्ट पिछले मैच के मैच से नवाजे गए थे वही खिलाड़ी स्ट्राइकर। नॉन स्ट्राइक पे वेदांग। गेंदबाजी के लिए थे ऑफिशियल अंपायर का इशारा। लेट से प्ले गेंदबाजी के लिए प्रणय राणे। मैच के दोनों खिलाड़ी आमने सामने। पहली गेंद मिडॉन की दिशा में खेल दिया ऑन द कारपेट। वहां पर फील्डर फील्ड करेंगे। एक रन के साथ अपना अकाउंट ओपन किया केएल राहुल। अतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए। जरूर हशी मामला इनका जर्सी नंबर 1 हो। केएल राहुल इनका जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आता हुआ। गेंदबाजी के लिए फिर से एक बार प्रणय राणे। सामना करेंगे वेदांग। इस बार कवर के ऊपर से खेल दिया फील्डर गेंद के नीचे। गेंद को रोकने का प्रयास करते हुए तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस दोनों के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल जिनका ब्रेकअप हुआ है, डिवोर्स हुआ है। ऐसे धनश्री वर्मा भाभी युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3। इस बार पैडल स्वीप करने का प्रयास किया था। बल्ले के बीचों बीच गेंद लगी नहीं है पर ऑफिशियल अंपायर का इशारा। डॉट गेंद जाती हुई हमारे गुण लेखक ओमकार जी राणे सर बतलाते हुए 3 गेंदों में 3 रन प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास पहला मैच जीता। दूसरे मैच के लिए संघर्ष दोनों टीम के बीच होता हुआ। इस बार देखिए ओवर पिच गेंद ऑन ड्राइव मिड विकेट बाउंड्री लाइन के करीब। वहां पर फील्डर थे, कोई गलती की गुंजाइश नहीं फील्डर के द्वारा। शानदार कैच, विकेट का पतन डीजे माउली। थैंक यू मास्टर वेदांग। जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं वो लगाने के प्रयास में कोशिश में असफल हो गए और जरूर यहां पर विकेट खोते हुए न्यू बैटर मैदान पर प्रणय आते हुए। न्यू बैटर मैदान पर हम देख रहे प्रणय वेदांग की जगह लेने के लिए जरूर यहां पर है। शानदार गेंदबाजी प्रणय राणे पिछले मैच में प्लेयर ऑफ द मैच से नवाजे गए। कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट और वही कप्तानी पारी यहां पर प्राप्त करते हुए। पिछले मैच में प्रणय बल्लेबाजी में नाराज किया था वही बैटर मैदान पर। इस बार ओवर पिच गेंद फिर से एक बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया। स्वीपर कोर में फील्डर है जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए। स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा ओमकार राणे सर बतलाते हुए 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर। स्ट्राइक पे बल्लेबाज जिन्होंने पहले मैच में मैच का खिताब हासिल किया था वही गीतेश। ओ इस बार बल्ले का भारी सिरा लॉन्ग स्टॉप आउटफील्ड है फास्ट गेंद जाएगी बॉर्डर लाइन के पार। यह आता हुआ आवास प्रीमियर लीग का शानदार चौकार। जरूर तयारीला लागा. कोणी किती म्हणू द्या मला राग येतोय कारण 19 फेब्रुवारीला अख्ख्या महाराष्ट्राचा वाघ येतोय. नक्कीच तोच वाघ म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी.
न्यू गेंदबाज हर्षल आते हुए, जबकि 8 रन स्कोर कार्ड पर ओमकार सर बतलाते हुए आखिरी गेंद पर चौवा शानदार लगाते हुए बल्लेबाज गीतेश। इस बार कवर के ऊपर से खेल दिया, मिड ऑफ पे फील्डर है, फील्ड करेंगे तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ ब्रायन लारा, जर्सी नंबर 9। तो फिर से एक बार हर्षल गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार पटकी भी गेंद कवर के ऊपर से खेल दिया है, शॉर्ट कवर पॉइंट, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, गेंद बॉर्डर लाइन के पार। फिर से एक बार आवाज प्रीमियर लीग का एपीएल चौकार। थैंक यू डीजे। इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 13 रन। जरूर यहाँ पर अच्छी बल्लेबाजी, पिछले मैच में भी गीतेश ने शानदार बल्लेबाजी की थी और नागेश्वर आवास टीम के लिए संकट मोचन बन गए थे। वही बैटर रितेश बल्लेबाजी करते हुए 13 रन स्कोर कार्ड पर हर्षल गेंदबाजी के लिए, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौवा, 13 रन ऑन द बूट जरूर यहाँ पर प्राप्त होते हुए। इस बार लोअर फुल टॉस गेंद, फिर से एक बार वही क्षेत्र है, वहां पर फील्डर है, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए। ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पर यहां पर बीट कराते हुए प्रणय जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं ना, जरूर यहाँ पर नाराज किया, डॉट गेंद जाती हुई। 4 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर, हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 14 रन, 14 लॉस ऑफ 1 विकेट। जबकि दूसरा और प्रगति पर 5 ओवर का होने वाला मैच, विजेता विजेता संघ। ओहो, फिर से एक बार विकेट का पतन, अच्छी स्टंपिंग वहां पर विकेट कीपर के द्वारा। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। डीजे। जरूर यहाँ पर प्रणय आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर 20 नंबर की जर्सी परिधान के हुए दीपक मैदान पर आते हुए। स्कोर रुका हुआ 14 रन, शानदार गेंदबाजी यहाँ पर हर्षल, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद पर सिंगल, 5वीं गेंद डॉट, 6ठी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए। कमाल की गेंदबाजी, आवाज प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। आज काफी हवा छूटी है और उस हवा के साथ घटा के संग रनों को प्राप्त करना है गीतेश और दीपक, ये दोनों बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी। इस बार देखिए अच्छी तरह से एग्जीक्यूट करना चाहते थे वहां पर फील्डर, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, फील्डर थे प्रणय राणे। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए। पंद्रह रन दौर की समाप्ति के बाद 7.5 के औसत से यहां पर बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं, क्योंकि पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 7 रन। कंजूसी गेंदबाजी यहां पर एवेंजर आवास की टीम की जानिब से करते हुए। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए फिर से एक बार आमंत्रित किया जाएगा। शुभम गेंदबाजी के लिए आते हुए, स्ट्राइक पे फिर से एक बार दीपक, नॉन स्ट्राइक पे गीतेश।
तीसरा ओवर जारी है। जिम्मेदारी कंधे पर लेते हुए तीसरे ओवर के लिए प्राचारण किया है गेंदबाज शुभम को, जबकि शॉट फ्लाई स्लिप में हम देख रहे हैं जयेश कौले 19 नंबर की जर्सी परिधान की, 18 और 19 विराट कोहली, उमेश यादव। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद, दीपक उससे खेलना चाहते थे पर शानदार फील्डिंग जयेश, वहां पर फील्डर थे, कोई गलती नहीं की, डॉट गेंद जाती हुई। हर एक डॉट गेंद आत्मविश्वास कमजोर करेगा बैटर का। इस बार देखिए फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, मिड विकेट की दिशा में खेल दिया, मिड ऑन में फील्डर है, फील्ड करेंगे एक रन के साथ, गीतेश को मौका दिया, इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए 16 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। इस बार जरूर यस ऑफिशियल अंपायर रिव्यू लेते हुए, रेफर करते हुए थर्ड अंपायर के लिए क्या डिसीजन होगा, क्या ये बीमर है या फिर फेयर है। और थर्ड अंपायर डिसीजन इज फेयर डिलीवरी, तो जरूर यहां पर गेंद थोड़ी नीची थी, डीप हो रही थी और जरूर फेयर डिलीवरी, एक रन के साथ हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार फिर से मिड ऑन की दिशा में खेल दिया, नो मैच लैंड, वहां पर फील्ड करेंगे,
स्कोर जब पहुंचे स्कोर कार्ड पर 19 रन। तो मैच ऑन फिर से एक बार अपर कट कर दिया गेट डीप कवर पॉइंट क्षेत्र में आउटफील्ड स्लो होती हुई वहां पर अच्छी फील्डिंग प्रणय राणे वहां पर फील्डिंग करते हुए तब तक इस सेकंड के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है 20 रन। ये चौथा और प्रगति पर है जबकि स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार दीपक। दीपक को अभी अपने नाम की तरह चमकना होगा इस मैच में प्रकाश देना होगा। और फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ रिव्यू नहीं है वाइट के लिए रिव्यू नहीं है। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा 21 रन। जरूर ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर ने देखा प्रकार उसे वाइट करार कर दिया 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दीपक को अभी बड़े स्ट्रोक लगाने होंगे हवा जरूर जोरदार छुटी है इस हवा के साथ बल्लेबाजी करनी होगी पर गेंदबाज जयेश शानदार गेंदबाजी करते हुए इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है 22 रन। गीतेश के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी चौथा और प्रगति पर है पिछले मैच में जीता हुआ मैच इस बार बड़ा स्ट्रोक बैक टू द बॉलर खुद कैच लेने का प्रयास जयेश। ओहो इस बार देखिए कैच उनके हाथों से छूटता हुआ तब तक 2 रन लेने का मौका दोनों बैटर के पास। नागेश्वर आवास टीम बल्लेबाजी करते हुए 24 रन 3 गेंदें हो चुकी है 3 गेंदें शेष है इस ओवर की। इस बार लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास जरूर यहां पर सफल होते हुए बल्लेबाज गीतेश। इस बल्लेबाज की जरूरत थी और जरूर इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन 28। 4 गेंदें हो चुकी है 28 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बचे हुए अभी भी 8 गेंदें शेष बाकी है। 8 गेंदों में नागेश्वर आवास टीम को एक संकट मोचन एक टारगेट सेट करना होगा और उसके लिए संकट मोचन खिलाड़ी गीतेश और दीपक ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है 28 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए। फिर से एक बार गेंद हवा में फील्डर है वहां पर क्या लेंगे कैच। ओहो सेकेंड अटेम्प्ट में गेंद को कैच लेने में कामयाब होते हुए फील्डर सिद्धेश अच्छा कैच ले पकते हुए विकेट का पतन डीजे को मौका। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। न्यू बैटर मैदान पर पिछले मैच में जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी वही बैटर समीर पारकर बल्लेबाजी के लिए उतरे हैं। आखिरी गेंद इस ओवर की स्कोर रुका हुआ 28 रन 28। आवास प्रीमियर लीग का थरार हम देख रहे हैं। इसके बाद अजय सर अजय मात्रे सर यानंतर होणारा सामना
आणि CI11 अथर्व 11 आवास वर्सेस CI11 आवास. अथर्व ग्रुप आवास संघाचे कर्णधार आणि CI11 आवास संघाचे कर्णधार टॉस साठी या. तो फिर से बार आखिरी गेंद बाकी और इस बार आखिरी गेंद के ऊपर शबल होकर खेल दिया. फील्डर को चकमा देते हुए समीर पारकर का ये मैदान में स्प्रे लेके जाए जल्द से जल्द. डीजे या चौकाराच्या सरी धावसंख्या झाली ती 32. शेवटच्या चेंडूवरती समीर पारकर ज्या फलंदाजीसाठी या विभागामध्ये ओळखले जात आहेत आणि शेवटच्या चेंडूचा सामना केला आणि काय चौकार लगावलाय. चांगली फलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती 32. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहेत. नक्कीच चांगली किमया समीर पारकरच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत असतो. नागेश्वर आवाज संघासाठी संकट मोचन असे खेळाडू असतात आणि त्यामुळे थैंक यू डीजे. धावसंख्या 4 ने वार. धावसंख्या झाली थी 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आखिरी गेंद पर समीर पारकर ने शानदार चौवा लगाकर अपनी पारी को संभाला है. आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज. इस बार बैक टू द बॉलर ऑन ड्राइव खेल दिया है. मिड ऑन और लॉन्ग ऑफ के बीच गेंद को ट्रैवल करते हुए लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के फील्डर थे. तब तक 1 रन आसानी से मुकम्मल. 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 33 रन. हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33. स्ट्राइक पे बल्लेबाज समीर पारकर एक चौके की सहायता से खेलते हुए पारी को संभालते हुए. इस बल्लेबाज के पास क्षमता है, वो पोटेंशियल है, वो ताकत है. ओहो इस बार देखिए पहले ही सफल होना चाहते थे. गेंद को आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था पर थोड़े से इंजरी पांव में उनके क्रैम्प तो आ चुका है. पर तब तक टॉट गेंद जाती हुई. पर वो ऐसे खिलाड़ी की 4 गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता है इस खिलाड़ी के पास. पर शानदार गेंद डाली. गेंद प्रणय राणे ने स्लॉग ओवर जिन्होंने पहला ओवर लेकर आए थे वही गेंदबाज प्रणय राणे. इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था. मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट. और इस बार फीट की गेंद हवा में खेलने की कोशिश. फिर से एक बार जीवनदान. टॉस साठी विनंती असेल. अथर्व ग्रुप आवास वर्सेस CI11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. अथर्व ग्रुप 11 आवास वर्सेस CI11 आवास. सन्मान्य मनोहरजी पाटील साहेबांनी विनंती असेल आपलं शुभ असते. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला अथर्व ग्रुप 11 आवास वर्सेस CI11 आवास. अथर्व 11 संघाचे कर्णधार टॉस साठी या. अथर्व ग्रुप आवास संघाचे कर्णधार
ओहो इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास ऑन साइड मिड ऑन की दिशा में खेल दिया फील्डर है वहां पर जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे और तब तक यहां पर विकेट खोते हुए रन आउट के स्वरूप में बल्लेबाज समीर पारकर डीजे थैंक यू डीजे मास्टर इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है 35 रन 35 धावा धावफल कवरचे पण पाहतोय आखिरी 2 गेंद शेष बाकी है दीपेश बैटर मैदान पर आते हुए दीपेश के ऊपर पूरी जिम्मेदारी है 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक लगाने हैं स्कोर कार्ड पर 35 रन हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए फिर से एक बार गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए प्रणय राणे इस बार बड़ा स्ट्रोक ऑन साइड में खेल दिया फील्डर है वहां पर सीधे फील्डर के हाथों में गेंद सुरक्षित हाथों में जाते हुए डीजे थैंक यू डीजे मास्टर दीपेश मैदान में गए क्या और आए क्या ऐसा लग रहा है कि हजीरी लगाकर आते हुए बैक टू द पैवेलियन विकेट का पतन इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद शेष बाकी है सामना करेंगे बैटर रुशांक आते हुए और इस बार स्ट्रेट ड्राइव फिर से एक बार वही क्षेत्र पर क्या छूटता हुआ वहां पर आखिरी मोमेंट पे गेंद को छोड़ दिया और खराब थ्रो यहां पर देखिए कोमड़ी पलाली तंगड़ी धरून लंगड़ी घालाया लगली तब तक दोनों नसरी से मुकम्मल दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 37 और जीतने के लिए 38 रनों का टारगेट सेट किया है नागेश्वर आवास टीम ने एवेंजर आवास टीम के सामने तो दूसरे सत्र में क्या होगा उत्तरार्ध में ये सुनने के लिए माइक्रोफोन में आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में महाराष्ट्र का रायगढ़ का बुलंद आवाज मैन फ्रॉम मल्यान वेदांत जी कंटक सर के पास धन्यवाद थैंक यू भाईजान 38 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपण दादा 38 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चित रूपानं जिंकण्यासाठी थँक्यू डीजे बघा पहिली फिल्डिंग घेतली पण त्याचा मात्र त्या प्रकारची गोलंदाजी देखील केली 50 ते 55 धावांवर रोको असं सांगितलं होतं गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या आपण पाहतोय अथर्व ग्रुप संघाचे कर्णधार उपस्थित आहेत तसेच CI11 संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत डू अँड डाय करो या मरो 5 षटकांचा होणारा सामना नाणेफेकीचा कौल होतोय एव्हेंजर्स संघानं नाणेफेक जिंकली आणि सांगितलं होतं नाणेफेकीचा कौल जिंकलाय CI11 संघाने अमोल सर डिसिजन का असेल क्षेत्ररक्षण घेणार आहोत आम्ही सर्वप्रथम डू अँड डाय करो या मरोचा सामना आहे तर नक्कीच क्षेत्ररक्षण घेत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल अथर्व ग्रुप आवाज संघाला कमीत कमी 55 धावांवर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू Okay, thank you so much. New center points is toss box on the toss by CI11 Avas and choose to field first.
जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर ॲव्हेंजर्स आवाज संघाला तब्बल 38 धावांची गरज आहे. म्हणजे विचार केला तर प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन चांगली कामगिरी केली असं म्हणता येईल. कर्णधारानं जे डोकं लावलं होतं त्याला तो सार्थ ठरलाय असं म्हणता येईल. मिरज घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालं होतं ना मिरज, पराभव पत्करावा लागला होता. पण असं असताना निश्चित रूपानं पुढच्या सामन्यासाठी आले. कसे आले भाईजान पाहू आपण पुढच्या मॅचमध्ये. डू ऑर डायचा सामना आहे, करो या मरोचा सामना आहे. निश्चित रूपानं आपल्याला पाहायला मिळतील अशा अनेक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रणव गायकर देखील पाहायला मिळेल. प्रणव काय ओके आहे ना? प्रणव ओके आहे ना? आहे मेकिंग आहे, चालू आहे, प्रोसेसिंग चालू आहे. नेमका क्रिकेट सीझन मध्येच गाडीवरून पडलास तर पडलास की ठोकलास बोललास? दुसरा येऊन ठोकला. असं आपलं नशीब आहे शेवटी. चला पण सामना चालू करायचा. आपण व्यवस्थित इथपर्यंत आलोय हेच आपल्या नशिबाचा भाग आहे. देवानं आपल्याला जिवंत ठेवलंय, सुखरूप ठेवलंय. हातपायावरचं जाऊ दे, ते काय भरून काढता येईल. दीपेश आलाय गोलंदाजी मार्कवर पहिला षटक घेऊन. पहिला चेंडू इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूला निश्चित रूपानं रॉंग एंडला थ्रो केला, परंतु एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर पहिली धाव आली. 38 धावांचं लक्ष्य आहे. आवाज प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा आतापर्यंत त्या 4 मॅचचा इतिहास, 4 नाही 5 मॅच झाले ना, 4 मॅच झाले. 4 मॅचचा इतिहास काय सांगतोय? चेस होत नाहीयेत धावा, पण आता 38 धावा आहेत आणि 38 धावा जर चेस झाल्या नाही तर मग ॲव्हेंजर्स आवाज संघ हे असं चालणार नाही. तर 38 धावा तर चेस झाल्या पाहिजे असं एक सगळ्यांचं मत आहे. पण इथे मात्र दीपेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, अशा प्रकारची एक्सपेरिमेंट करण्याची वेळ नाही आहे ही, पण या ठिकाणी केली जाते. फलंदाज गणेशच्या माध्यमातून अमित पारकर, आपण कुठं असाल तर यायचं अमित पारकर. गाडीचा आरसा बघा. थांबा, ॲव्हेंजर्स संघाचे कॅप्टन जरा गरम झाले ना, फोडू नका. त्यांनी काय सांगितलं, त्यांचा निर्णय योग्य होता पहिली फिल्डिंग करायचा. तुम्ही कितीही म्हणा, तुम्ही कितीही ओरडून सांगा की पहिली बॅटिंग करताना जिंकतात, पहिली बॅटिंग करताना जिंकतात, ते माहिती आहे ना. ते म्हणतात माझ्या बॉलर्सवर माझा विश्वास आहे. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू दीपेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर आपटलेला चेंडू होता. एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली जाते. या सामन्यामध्ये जिंकलात तर ॲव्हेंजर्स आपण सेफ होऊ या स्पर्धेमध्ये निश्चित रूपानं. म्हणजे सुपर 4 मध्ये आपण आपलं एक स्थान पक्क कराल असं नाही की निश्चितच कराल, कारण एक पुढच्या सामन्यावर त्यांचं चित्र अवलंबून असेल. पण 2 सामने जिंकलं म्हणजे झालंच ना, भरपूर झालं. आता चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, तिथे पण 4 टीमचा एक ग्रुप केलाय, तिथे पण 8 टीम आहे. तिथे 2 सामने जिंकले का झालं ना, कल्याण झालं मग त्या टीमचं. या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. निश्चित रूपाने चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं 4 धावा धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आलेल्या पाहायला मिळतात. निश्चितच दीपेश गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत सादर करताना दिसलाय. आता मात्र स्ट्राईक एंडवर गणेश आलाय. गणेश काय करणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश घरत सज्ज होईल. ॲक्शन बघा तुम्ही कशी आहे. अगदी भारतीय संघाचा तेच तर्रार गोलंदाज भुवनेश्वर कुमार ज्या प्रकारची ॲक्शननं गोलंदाजी करतो त्या प्रकारची गोलंदाजी आहे. पण जरी भुवनेश्वर कुमार सारखी ॲक्शन असली तरी दादा फिल्डिंग का पाकिस्तान सारखी होते. फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे ना. आपण एक चांगला संघ आहात. मागच्या सामन्यामध्ये आपण फिल्डिंगवर जर पाहिलं तर भरपूर धावा वाचवल्या होत्या आणि असं असताना निश्चित रूपानं बॉल पहिले हातात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 5 धावा आल्या. दीपेश घरतचा अप्रतिम षटक पाहायला मिळतंय. अंतिम चेंडू दीपेशच्या माध्यमातून. या ठिकाणी लिडिंग एज लागली. इथे मात्र फिल्डिंग सिरियसली घेतली गेली. चेंडूला फ्लाय स्लिप रिजनला अप्रतिमरित्या टिपलं जात आहे. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे भाईजान.
मगाशी ओवीच्या संघानं काय केलं होतं, कशा धावा डिफेंड केल्या होत्या, 42 धावा डिफेंड केल्या होत्या. कुठे गेली ओवी, आहे ना, आहे. ती बोलते माझा पप्पा पडला, पण पप्पांनी बॉलिंग मध्ये सगळ्यांना पाडलं होतं. 33 धावांची गरज, 4 षटकं या ठिकाणी बाकी आहेत. चांगलं मॅच होणार, चांगलं आव्हान या ठिकाणी होणार, पाहणं गरजेचं आहे कसं होणार. पण असं असताना निश्चित रूपानं दीपेशचं पहिलं षटक अवघ्या 5 धावा देऊन गेलं, त्यातमध्ये 1 विकेट देखील मिळाला. आणि असं असताना दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज गीतेशला मला वाटते मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचं आपण पारितोषिक दिलं होतं, तोच गीतेश या ठिकाणी पाहायला मिळतो. हा, थोडं स्पीडअप करा ना पंच, आपण इनिशिएटिव्ह घ्या थोडा, सांगा त्यांना, कारण अजून आपल्याला 5 ओव्हरचे 2 सामने खेळवायचे आहेत, 4.5 झालेले आहेत. आवाज प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक सामना प्रत्येक खेळाडूला अप्रतिम खेळता यावा, याच्यासाठी आपण थोडी घाई करणं गरजेचं आहे. चला, 33 धावांची गरज, येणारी षटका असतील 4, 24 चेंडू, 33 धावा. तर घाई करा ना, का थांबलेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, निश्चित रूपानं गीतेश सज्ज होतोय. यावेळी मात्र चांगला फटका, शॉर्टपिच चेंडूला गुडलेन स्पॉट वरून उचललं होतं. 1 धाव धावून पूर्ण, एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर आपण जर पाहिलं तर निश्चित रूपानं 6वी धाव लागते. 32 धावांची गरज येणार आहे 23 चेंडूंवर. सामना सोपा नाही आहे, सामना अजूनही जर पाहिलं तर चेसेबल होऊ शकत नाही. अशा प्रकारची फलंदाजी नाही तर एखाद दुसरा मोठा फटका देखील अधूनमधून मारावा लागेल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण षटकार चौकारांवर जास्त भरोसा ठेवतो, आपल्याला तिथे टेक्निकल पेक्षा हार्ड हिटिंग करणं गरजेचं असतं. या ठिकाणी हा चेंडू निश्चित रूपानं निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावतंय, ते म्हणजे 6 वर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गीतेश गोलंदाजी मार्कवर, या चेंडूला लिव्ह केलं, या चेंडूला सोडून दिलंय. धावसंख्येत एका धावेची भर पडले. धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. या ठिकाणी बघा ना, 2 लगातार निर्धाव चेंडू खेळलेले पाहायला मिळतात. कॅप्टन आता मात्र थोडा हायपर झालाय. इथे इतिहास बदलायला संधी आहे कॅप्टन, पण असं असताना निश्चित रूपानं अशा प्रकारची नुसती बॅट फिरवून चालणार नाही आहे, तर त्याच्यावर धावा सुद्धा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा देखील अप्रतिम चेंडू, परंतु पंचांचा इशारा वाईड आहे, स्वैर आहे. धावसंख्येत 1 न वाढ, 8 धावा धावफलकावर. 30 धावांची अजूनही गरज आहे. निश्चित रूपानं काय होणार, काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षकांना अडवलाय. आणि असं जेव्हा होऊ लागतं तेव्हा बॅट्समनच्या मनामध्ये काय चलबिचल होते ही प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे धावा कमी आहेत, धावा करायचे आहेत, आणि असं करताना बॅटला एकतर बॉल लागत नाही आहे, आणि लागला तर क्षेत्ररक्षक अडवतोय. आणि मग असं असताना सगळ्यात जास्त भीती कसली असते, मॅच हारण्याची नाही, तर आऊट होऊन जेव्हा डगआउट मध्ये जाईन तेव्हा माझं काय होईल. पुढचा चेंडू, हा चेंडू पंचांकडे दाद, पुन्हा एकदा वाईड चेंडू, ऑफस्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु चांगली गोलंदाजी गीतेशची पाहायला मिळेल. नक्कीच चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क केला जात नाहीये. 9 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. या षटकातले 2 चेंडू बाकी, म्हणजे 20 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू 29 धावा, इट्स नॉट अ बिग डील फॉर धिस ग्राउंड. पण असं असताना निश्चित रूपानं हे जरी बिग डील नसलं तरी देखील जर फलंदाज बॅटवर चेंडू घेत नसेल, प्रसाद भगत यांच्याकडून जयेश कवळेसाठी प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक आलंय.
ओ हो, आणखी एक चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू. काय करायचं, काय ठेवायचं, कसं करायचं आणि कसं ठेवायचं. वाईड येत आहेत तर रन येत आहेत, बाकी चेंडू मात्र डॉट येत आहेत. 4 लगातार डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जयेश कवळेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. प्रसादजी भगत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. सोन्या दादा काय बक्षीस आहे का? षटकार मारला तर 500 रुपये सोन्या दादाच्या माध्यमातून. हा बक्षिसाचीच वाट बघत होता का? नाही नाही नाही, फसलाय फसलाय, फलंदाज फसलाय. जयेश भगत एक चांगला खेळाडू आहे पण इथे मात्र फसलाय. कमॉन डीजे. थैंक यू डीजे. ऐसी बैटिंग करेगी डीजे मास्टर तो वो जरूर भुला देगी उसे. इथे मात्र जर पाहिलं तर जयेश कवळे चांगला खेळाडू आहे पण आज मात्र काही नशिबाची साथ नव्हती. बॅटवर बॉल येत नव्हते, अन्यथा पहिल्या मॅच मध्ये चांगली पारी खेळली होती. पण म्हणतात ना की एखादा दिवस असतो एखादा दिवस नसतो. निश्चित रूपानं 2 षटकां अखेर 9 धावा धावफलकर आहेत. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 30 चेंडू, 18 चेंडू आणि आता 29 धावांची गरज. 9 चेंडूंचं हे षटक होतं पण या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा. काय गोलंदाजी केली, त्या 3 वाईड आणि 1 धाव धावून आली. दीपेश गोलंदाजी मार्कवर. काय आहे 20 मार्चला? काय नाही ना. 29 धावांची गरज. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दीपेश सज्ज आहे. कशा प्रकारचा खेळ होणार. प्रत्येक सामना इथं अटीतटीचा होतोय. या ठिकाणी इनसाइड आउट, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, बघा शेवटपर्यंत हाताने अडवायचा प्रयत्न केला पण अंतिम क्षणाला मात्र पाय घातला. 3 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 3 धावांच्या सहाय्यानं धावफलक मात्र दुहेरी आकड्यामध्ये 12 धावा धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 17. 12 धावा म्हटलं की भाईजानने लगेच सांगितलं असतं ना, युवराज सिंग कोण भाभी, कुठली भाभी भाईजान आहेत का? भाईजान म्हटलं की एक एंटरटेन करणारे कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतात. कोणाला कंटाळाच येणार नाही. खाना नाईटला अगदी रात्रभर कॉमेंट्री करतोय. पब्लिक झोपली नाही अजिबात. आवाजवाले पण होते. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू दीपेश सज्ज. या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती. नक्कीच नक्कीच. बघा बघा फलंदाज कोण आहे? फलंदाज आहे गणेश. गणेश काय करतोय? टेक्निकल फटके खेळतोय. आले आले भाईजान आले. भाईजान 12 धावा. युवराज सिंग कुठली भाभी? हा हेजल भाभी, इंग्लंड की राणी. तिला कपिल शर्मा शो मध्ये बोलवलं होतं. तिला हे पण माहित नव्हतं की युवराज सिंगनं 6 बॉल 6 षटकार कोणाला मारले. तेव्हा तिला समजलं की हो तेव्हा इंग्लंड सोबत मॅच होती. या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित रूपानं आणखी एक निर्धाव चेंडू. बघा ना भाईजान, सरळ येत नाही, वाकडं देखील काय होत नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. आता काय करायचं आणि काय ठेवायचं. दीपेश घरतनं काय गोलंदाजी केली. 12 धावा धावफलकावर आहेत. 15 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करतोय फलंदाज गणेश. प्रणय करतोय, माफ करा, प्रणय फलंदाज करतोय फलंदाजी. कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. पण इथे मात्र कॅप्टनचं काय झालंय? 3 लगातार निर्धाव चेंडू. आपण लॉंग स्टॉप पासून जर सुरुवात केली तर फाईन लेग पर्यंत जे पब्लिक बसलंय सगळे आयोजक आहेत, दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आवाज गावातील. सोनेदादा आपल्याला दिसतोय संघ मालक आहे. कसे आरामात रिलॅक्स मध्ये एकदम बसलेले आहेत सोनेदादा. आता बैलगाड्या आहेत, पुढे आपलं माली समाज प्रीमियर लीग येते, तिथं देखील तुझा संघ आहे. मी देखील तिथं आहे. मग आमदार लीगला सुद्धा संघ आहे का? यस, आमदार लीगला देखील संघ आहे.
अभिजित दादा राणे यांचा संघ आहे. मग सोने दादा ठार येणार का आवाज मध्ये? प्रयत्न नक्की करू. कॅप्टन कोण आहे? कैवल्य पाटील. बंटी विकी माफ करा, संघ मालकाला थार आहे ना, मग सोने दादा येणार घेऊन. एक धाव या ठिकाणी धावून पूर्ण जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 13 चेंडू 25 धावा. सामना कुठं आलाय भाईजान? दादा आमचा म्हणत होता सामना लवकर आटपेल. दादा असं नसतं, बघा काय झालंय. 13 चेंडू 25 धावांची गरज. पुढचा चेंडू दीपेश गोलंदाजी मार्कर. हा देखील चेंडू क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आणखी एक गडी बाद होतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. भाईजान 13 वर विकेट पडलाय. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ आकडा मानला जातो. आमच्या रामराज पट्ट्यात आलं तर तुम्हाला भरपूर वेळा दिसेल की 13 वर फलंदाज बाद झालेत. 13 हा आकडा अशुभ का ह्याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो, भाईजानचा जर्सी नंबर आहे 13, जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा मी कुठेतरी वाचलं होतं की 1913 हे साल होतं. तेव्हा इंग्लंडमध्ये एक खेळाडू होता, जो खेळाडू त्या वर्षी 13 इनिंग खेळला आणि 13ही वेळेला तो 13 वर बाद झाला. तेव्हापासून क्रिकेटमध्ये 13 हा आकडा अशुभ ठरवला गेला. तसं बघितलं तर शुभ अशुभ असं काही नसतं. आकड्यांचा खेळ काही नसतो, नशिबाचा खेळ काही नसतो. आपल्या मेहनतीने जर पाहिलं तर सगळं काही करायचं असतं. पण काही जणांच्या मनात असतं ना, ते जर पाहिलं तर त्यामुळं कुठंतरी आपण निश्चित रूपानं हे मनाचे खेळ, हे मनाचे भाग आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर दीपक आलाय. दीपक काय करणार? 12 चेंडू 25 धावा. आता मोमेंटम कोणाकडे आहे? आता मोमेंटम नागेश्वर आवाज संघाकडे आहे. पण ते बघा ना, मोमेंटम फिरवायला वेळ लागलेला नाहीये. पुढचा चेंडू अप्रतिम फटका. इनसाइड आउट. चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक विचार करत राहिला चेंडू कुठं आला. चेंडू मात्र सीमापार झाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 11 चेंडू 21 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 11 चेंडू 21 धावांची गरज. फलंदाज प्रणयच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय. यावेळी मोठा फटका. बॅक टू बॅक मोठी बाउंड्री या ठिकाणी पाहायला मिळते. सामना 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 फिरवलाय. काय फलंदाजी केली. 10 चेंडू 15 धावांची गरज. दीपेश आणि गीतेशच्या गोलंदाजीवर पाणी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मोड आया, सच में मोड आया. सामना फिरवलाय ना, टर्न केलाय सामना पूर्णपणे. 12 चेंडू 25 चा सामना होता. सामना 10 चेंडू 15 वर आणलाय. 2 चेंडूंवर सामन्याचं चित्र बदललंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज प्रणय. पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट. ओ हो, काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काढला होता तिथून, पण आता मात्र काय, तर आता मात्र या ठिकाणी प्रणयचा शो. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जळणाऱ्याचं पाणीही जळतं आणि ज्याचं जळत नाही त्याचं तेलही जळत नाही. इथं जर बघितलं तर पहिल्या 3 चेंडूंवर काय झालं आणि आता काय झालं. इनसाइड एज झेल सुटलाय. अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 8 चेंडू 11 धावा. निश्चित रूपानं हा जर झेल झाला असता तर कदाचित नागेश्वर आवाज संघ पुन्हा एकदा एक छोटीसा डोर, कॉरिडोर बोलतात ना, कॉरिडोर नको पण छोटासा डोर ओपन झाला असता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. हा हा हा, या ठिकाणी अपील झाली रनआउटची संधी. हा यस, थर्ड अंपायर मागितलाय. चला कमिटी मेंबर द्या. प्रबोध काय सांगतोय? प्रबोध सांगतोय मी असतो तर पकडली असती कॅच. बघा माझ्या बाजूलाच बसलाय, बरोबर ना.
हा रनआउटचा अंपायरला तो सध्या रिव्ह्यू पण नसता घ्यायला, एवढा फास्ट मी लावला असता. थर्ड अंपायर घेतलाय, निश्चित रूपानं कमिटी मेंबर्स पाहतील, चेक करतील, त्याच्यानंतर निर्णय देतील. परंतु तत्पूर्वी या चेंडूवर जे काही होईल माहीत नाही, पण निर्धाव चेंडू मात्र आलाय. म्हणजे जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. आता भाईजान त्यातला एखादा चौकार रचवता आला असता तर काय होणार. फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच कॅप्टन स्वतः या ठिकाणी 7 चेंडू 11 धावांची गरज. रॉंग कॉल, मिस्टेक झाली, फलंदाज बाद झालाय. एकही धाव नाही आहे. ही पहिले 3 चेंडू तुमचे होते, आताचे आज 3 चेंडू आमचे आहेत. भाईजान वो उम्र कम कर रहा था मेरी, मैं साल अपने बड़ा रहा था. वो उम्र कम कर रहा था मेरी, मैं साल अपने बड़ा रहा था. कल का हर वाकिया तुम्हारा था, आज की दास्ता हमारी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर सांगितलं जातंय या 3 चेंडूंवर जो खेळ झाला आणि त्याच्यानंतर जे 2 चेंडू जे टाकले गेलेले पाहायला मिळालेत. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रणयनी प्रयत्न भरपूर केला, भरघोस प्रयत्न केला, पण थांबवू शकला नाही, तो मैदानात टिकू शकला नाही. नवीन फलंदाज हर्षल आलाय. हर्षल नाही, माफ करा, कोण आहे, विश्वास आलाय. विश्वास कुठं आहे तर विश्वास इथं आहे. विश्वास या सामन्यावर आहे. या ठिकाणी चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहे. 1 धाव पूर्ण, थ्रो खराब झाला. 2 धावा धावून पूर्ण. 6 चेंडू 6च ना, 9 धावांची गरज. 6 चेंडू 11 डिफेंड झाल्या नाहीत. 6 चेंडू 6 डिफेंड झाल्या नाहीत. 6 चेंडू 9 डिफेंड होणार का पाहिलं जाईल. 29 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडवर फलंदाज हर्षल असेल. हर्षल काय करणार, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. हर्षल काय करणार. हर्षलकडे एक स्ट्रॉंग पॉइंट किंवा ऍडव्हान्टेज असा आहे की वारा आहे, टच केला बाहेर जाऊ शकतो. पण असं असताना गोलंदाज कोण येणार. दीपेश, गीतेश, तुम्ही थोडंसं जर पाहिलं तर सांगा गोलंदाजाला की कुठल्या चेंडू कुठल्या टप्प्यावर ठेवायचा आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पारकर. क्या करेगा समीर पारकर, कैसे करेगा समीर पारकर, कैसे गेंदबाजी करेगा समीर पारकर और कैसे खिलाएगा बल्लेबाज हर्षल को. हर्षल काय करणार भाईजान, हर्षल काय करणार. भाईजान म्हणता है जो करेगा अच्छा करेगा, अच्छे के सिवाय कुछ नहीं कहेगा. जैसे हम देखते हैं ना कोर्ट में पेशी देते वक्त क्या कहते हैं, जो कहूँगा सच के सिवाय कुछ नहीं कहूँगा. उस हिसाब से जो कहेगा अच्छा करेगा, अच्छे के सिवाय कुछ नहीं करेगा, और अगर कुछ बुरा किया तो जो कुछ करना है वो टीम करेगी. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर पारकर. हर्षल ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा प्रकारची फलंदाजी, कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाणार. लेग साईड पूर्णपणे पॅक केली जाते आणि अशा पॅक लेग साईड मध्ये या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ होणार. पहिलाच चेंडू, मोठी एज, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 5 चेंडू 9 धावांची गरज. आता इतिहास बदलतोय की इतिहास कायम राहतोय. 38 धावा डिफेंड करताना पडझड झालेली पाहायला मिळते. एव्हेंजर्स मागच्या सामन्यात सगळ्यात मोठी धावसंख्या एव्हेंजर्सनं लागवली होती ना, 77 मारल्या होत्या. फ्रेंड शोर्मा करून फ्रेंड शोर्मा यांच्याकडून आशुतोषला 1 6 मारला तर 6 शोर्मा देण्यात येतील. आणि जेवढे मार, आता 2च राहिलेत ना, षटकार 2च मारू शकतो जास्तीत जास्त. 2 मारले तर 12 शोर्मा फ्रेंड शोर्माच्या माध्यमातून.
5 चेंडू 9 धावांची गरज. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला एक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 4 चेंडू 8 धावांची गरज. 12 जर दिलेत तर तो अख्ख्या टीमला पण नाही देईल खायला, आणि एकट्यानं खाल्लं तर उद्या मला वाटते दिसणार नाही इथे. 4 चेंडू 8 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चित रूपानं प्रबोध काय वाटतंय मॅचचं काय होईल सांगू शकत नाही ना. तो म्हणते आम्ही 6 धावा डिफेंड केल्या, त्या डिफेंड झाल्यानंतर 2 वेळा युट्यूबला मागं जाऊन त्यांनी बघितल्या पण इथं बसून कशा आम्ही डिफेंड केल्या. तो ते बघत नव्हता मी कशी किपिंग केली आणि कशा त्याच्या व्हिडिओ काढून मी व्हायरल करू शकतो हे बघत होता. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. यावेळी चांगला फटका नक्कीच एका वेळी वाटलं होतं. इथं काय झालं भाईजानच्या भाषेत, भाईजान कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली तसं ना. आता बॉयलरचा जमाना राहिलेला नाही आहे, गावठी आता राहिलेली नाही आहे, बॉयलरचा जमाना आलाय. आणि असं असताना कशी पटकन गरकन फिरते ते आपल्याला माहित असतं. 7 धावांची गरज 3 चेंडूंवर. सामना होता कुठे, सामना आला कुठे, काय गोलंदाजी केली. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात आणखी एक धाव. 2 चेंडू 6 धावांची गरज. काय घडलंय, काय बिघडलंय. 38 धावा डिफेंड करत असताना सामना 2 चेंडू 6 धावांवर आलाय. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात खेळ. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं नागेश्वर महाराजांची कृपा आहे या संघावर. 6 मारला तर मीरज घरजच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि 6 शॉर्मा विश्वास पाटील यांना. पुढचा चेंडू विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे या ठिकाणी बघा. फलंदाज 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 बाद झाला होता पण त्याला मात्र या ठिकाणी जिवंत ठेवलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. भाईजान बघा ना, पण कॅप्टनचं कौतुक असेल. 4 जण आतमध्ये गेले असते, एकट्याने 4 ओढून बाहेर आणलेत. आता आतमध्ये गेले. 200 रुपये यस विश्वासला मिरजच्या माध्यमातून झालेले आहेत. प्लस 6 शॉर्मा आहेत. मिरज कोणाकडून आहेत? आशुतोषला होते का ते? 2 शॉर्मा 2 रनसाठी. पण या ठिकाणी विजय झाला अवेंजर्स संघ. अगदी शेवटच्या क्षणाला तो झेलती सुटला आणि सामना पराभूत झाला. निश्चित रूपाने हार्डलक नागेश्वर आवाज संघ, गुड लक. या ठिकाणी चांगली कामगिरी केलीत आणि इथे मात्र इतिहास बदललाय. तो म्हणजे जर पाहिलं तर आवाज अवेंजर्स संघानं, खऱ्या अर्थानं आवाज अवेंजर्स संघ या ठिकाणी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्वालिफाय झालाय, क्वालिफाय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक भाईजान इम्रान बुखारी यांच्याकडे.